Principle of superposition of waves. Principle of superposition of waves. Principle of superposition of waves. महत्वाचा पॉइंट आहे. So principle of superposition of wave. So what is its statement? When two or more waves traveling through medium arrive at a point simultaneously. Each wave produces its own displacement independent of others. The resultant displacement, the resultant displacement at that point is equal to vector sum of the waves. That is, if y1 is the displacement of first wave and y2 is the displacement of second wave, then y is equal to capital Y is equal to y1 plus y2. म्हणजे ज्या वेळेला दोन किंवा अधिक वेव्स एकाच माध्यमात जात असताना एकमेकांना इंटरफिअर होतात, इंटरसेप्ट होतात, त्यावेळेला त्या पॉइंटला ज्या ठिकाणी त्या एकत्र येतात त्या पॉइंटला त्यांचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट किती असतं, तर त्या दोन्हीच्या वेक्टर सम एवढं असतं. म्हणजे जसं की तर यामध्ये कंडिशन काय दिली आहेत, वेन टू ऑर मोर वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू मीडियम, म्हणजे दोन किंवा अधिक वेव्स कशा पाहिजेत, एकाच माध्यमातून जात असल्या पाहिजेत, पहिली कंडिशन. आणि जात असताना दे शुड इंटरफिअर विथ इच अदर, दुसरी कंडिशन. पहिली कंडिशन टू ऑर मोर वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू मीडियम, they should arrive at a point simultaneously, then their resultant displacement is equal to vector sum. आता जर दोन वेव्ह एकाच फेजमध्ये असतील, दोन वेव्स एकाच फेजमध्ये असतील, म्हणजे crest of one wave coincides with crest of other wave. ही एक वेव घेऊ, एक वेव, आणि ही वेव काय झालेली आहे, दुसऱ्या वेवच्या क्रेस्टला कोइन्साइड झाली. म्हणजे दोन्ही वेव्स कशा आहेत, एका फेजमध्ये असतील. दोन वेव्स कशा आहेत, एका फेजमध्ये असतील, तर त्यांचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट किती येतं, मॅक्सिमम. याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स देखील म्हणतो, डेफिनेशन नंतर बघू. आता दोन वेव्स अपोजिट फेजमध्ये असतील म्हणजे काय, ही एक वेव आणि
दुसरी वेव आपण एक घेऊ. दे आर इन opposite phase, that is crest of one wave coincides with trough due to other wave. Then their resultant displacement, if the two waves of equal amplitude, it will be 0 or minimum. इथं काय होतं, डिस्प्लेसमेंटची याचं डिस्प्लेसमेंट समजा y1 आहे, ह्या दुसऱ्या वेव्हचं y2 आहे, दोन्हीचं मिळून काय झालं, बेरीज झाली, एका फेजमध्ये असतात. आता याचं y1 आहे, याचं y2 आहे, दोन्ही जर इक्वल असेल ॲम्प्लिट्यूड तर 0 आलं. म्हणजे दोन वेव्ज एकाच फेजमध्ये असतील तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंटमध्ये वाढ होते, आणि दोन वेव्ज अपोजिट फेजमध्ये असतील तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंटमध्ये काय होते, घट झाली. दॅट इज y इज इक्वल टू y1 मायनस y2. आणि हा जो फिनॉमिनॉन आहे डिस्प्लेसमेंटची, डिस्प्लेसमेंटमध्ये वाढ होणे किंवा कमी होणे डिस्प्लेसमेंट, दॅट इज phenomenon of enhancement or cancellation of displacement produced according to principle of superposition of waves is called interference. Phenomenon of enhancement म्हणजे वाढ होणे, वाढणे, बेरीज होणे. कॅन्सलेशन म्हणजे डिक्रीज होणे, कमी होणे, वजाबाकी होणे. दिस इज अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स, and this phenomenon is called as इंटरफरन्स. तर दुसरी एक व्याख्या आहे इंटरफरन्सची. काय आहे दुसरी व्याख्या, दॅट इज redistribution of energy of the waves, redistribution of energy of waves produced according to principle of superposition of wave is called as interference. म्हणजे काय, द फिनॉमिनॉन ऑफ रिडिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी म्हणजे एनर्जीचं रिडिस्ट्रीब्युशन म्हणजे एनर्जी एकदा कमी होते एकदा वाढते, या प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हजनुसार. तर याला आपण म्हणतो इंटरफरन्स. आता दोन टाईप्स आहेत इंटरफरन्सचे. किती टाईप्स आहेत, दोन टाईप्स आहेत. पहिलं म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. काय, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कधी येतं, तर इथं हे जे एक्झाम्पल आहे ते कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. म्हणजे काय होतं यामध्ये, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये की कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये एनर्जीमध्ये वाढ होते. म्हणजे वाय बरोबर काय येतं, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज मॅक्झिमम. त्याला आपण म्हणतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. म्हणजे काय, व्हेन टू वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू मीडियम आर इन अ फेज देअर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज मॅक्झिमम अँड पॉइंट ऑब्टेन्ड इज ब्राइट. This type of interference is known as constructive interference. काय म्हटलं,
the phenomenon of enhancement of the displacement of the waves produced according to the principle of superposition is called as constructive interference. म्हणजे काय होतं, जर दोन वेव्ह एका फेजमध्ये असतील तर त्यांच्या रिझल्टंट डिस्प्लेसमेंटमध्ये वाढ होते. अशा प्रकारचा इंटरफरन्स त्याला म्हणायचं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आणि ज्यावेळेला दोन वेव्ज अपोजिट फेजमध्ये असतील त्यावेळेला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय होतं आहे, डिक्रीज होते. म्हणजे पॉईंट ऑब्टेन्ड इज डार्क, इथं काय होते, पॉईंट ऑब्टेन्ड इज ब्राईट. So this type of interference is called as destructive interference. आता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी कंडिशन काय आहे आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी काय कंडिशन आहे. दॅट इज फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कंडिशन महत्त्वाचे आहे. स्टेट कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. सो पाथ डिफरन्स should be equal to 0, 2 pi, 4 pi and so on. That is n pi. And in terms of phase difference म्हणूया, phase difference is equal to 0, 2 pi, 4 pi, that is equal to n pi. n takes values from 0 कंडिशन फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. पाथ डिफरन्स बघूया. पाथ डिफरन्स दॅट इज 0 लॅम्बडा, 2 लॅम्बडा, 3 लॅम्बडा, 4 लॅम्बडा. हियर देअर शुड बी 0 pi, 2 pi, 3 pi and so on.